ची उंची मोजता येत नाही, तशाच प्रकारचं काही माणसाची मानसिक उंची एवढी असते की आपण ती मोजू शकत नाही. 1971-72च्या दुष्काळाची ही गोष्ट गावातल्या लोकांना पोषण्याचं काम केलं आणि ही गोष्ट मी प्रत्यक्ष जेव्हा मी माझ्या कानाने ऐकली, तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं होतं. लोक, म्हातारी लोक त्या लिंबाच्या झाडाखाली बसतात आणि मलाही उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे मीही त्या ठिकाणी बसलो होतो. ज्या माणसाची गोष्ट मी या ठिकाणी सांगतो, त्या माणसाची गोष्ट ऐकल्यानंतर अक्षरशः माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटली. आणि ते दोन्ही बोलत होते आणि बोलत असताना ते सांगत होते की या ठिकाणी एक शेतकरी म्हणून होऊन गेला, एक शेतकरी माणूस होऊन गेला आणि त्या शेतकरी माणसाचं धोरण कसं होतं तर त्याविषयी ते बोलत होते की त्या शेतकऱ्यांकडे जर पेरणी करायची असेल तर पेरणीपूर्वी त्या शेताची मशागत करून पेरणीला लागणारी अवजारं आवतफाटा जे असेल ते 1 महिन्याच्या पहिले दुरुस्त करून व्यवस्थित करून ठेवणारा तो माणूस. एवढंच नाही तर एखाद्या वेळेस पेरणी जर दुबार करायची वेळ पडली, जर निसर्गाने साथ दिली नाही आणि दुबार पेरणी करण्याची जर एखाद्या वेळेस वेळ आली तर त्यासाठी तो माणूस सक्षम असायचा. आणि त्या माणसाने 1971-72च्या दुष्काळामध्ये गावातल्या लोकांना अक्षरशः पोसलं, जगवलं. ही गोष्ट जेव्हा मी ऐकली त्यावेळेस खरोखरच एवढी कर्तृत्ववान लोक होती, एवढी महान लोक होती आणि त्या लोकांची नोंद कुठे इतिहासात झाली नाही किंवा कोणी घेतली नाही, तो भाग वेगळा. पण अशा लोकांना उजाळा देण्यासाठी, अशा लोकांच्या कर्तृत्वाच्या गोष्टी आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी गोष्ट लहान आहे पण महान आहे या सदराखाली, या मालिकेत मला ही गोष्ट घ्यावी वाटली. आणि मित्रांनो, ठिकाणी येऊन बसतात आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर त्या 2 म्हाताऱ्यांनी जी गोष्ट सांगितली ती गोष्ट मी आपणासमोर या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, 1971-72 मध्ये एवढा मोठा दुष्काळ पडला होता की त्या दुष्काळामध्ये माणसाचं सोडून द्या, पशु पक्ष्यांना, पाखरांना दाना देण्याचं काम, खाऊ घालण्याचं काम, त्यांना चारा देण्याचं काम ज्या माणसाने केलं त्या माणसाचं कर्तृत्व कसं असेल त्याविषयी उत्सुकता होती ऐकण्याची. आणि ती गोष्ट मी ऐकत होतो. म्हणत होते की जर असेल तर ती सुडी या वर्षीसाठी नाही तर पुढच्या वर्षीसाठी, त्या गुराढोरांसाठी असली पाहिजेत. इथपर्यंत पाहणारा व्यक्ती, इथपर्यंत पाहणारा माणूस तो किती कर्तृत्वान असू शकतो याविषयी या ठिकाणी मला ऐकण्याला भेटलं. 1971 मध्ये दुष्काळ पडला होता, पाण्याचा पत्ता नव्हता. घरापासून, गावापासून कितीतरी अंतरावर जाऊन पाणी आणायचं काम पडत होतं. आणि गावातल्या लोकांनी त्या ठिकाणी अक्षरशः पाणी आणून, पाणी पैशासारखं कसं खर्चायचं, पैशासारखा कसं वापर करायचा, ही वेळ त्या लोकांनी पाहिली होती. आणि अशातच जिथे पाण्याचाच पत्ता नाही तिथे खाण्याचा काय. ज्या ठिकाणी पाणीच नाही त्या ठिकाणी खाण्याचा प्रश्न निर्माण झाला. आणि अशा वेळेला गोरगरीब लोकांना पोषण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या शेतकऱ्यांनी केलं. त्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरी असलेली 12 मणाची कणगी स्वतःच्या हातानं फोडून गोरगरिबांना त्या ठिकाणी बोलवून कोणाला किलो, 2 किलो, पावशेर, आस्तेर, शेर, आदली, पायलीभर, मनभर ज्वारी देण्याचं काम केलं. एवढंच नाही तर गावाच्या शेजारी जे गाव होते तिथले काही गोरगरीब लोक होते त्या लोकांना पोषण्याचं काम त्या माणसाने केलं. पण त्यामुळेच नाही
तर गोरगरिबांना आपल्या स्वतःच्या परिवारासारखं, आपल्या स्वतःच्या परिवारासारखं त्यांचं पालन केलं, त्यांचं पोषण केलं. आजही जेव्हा जेव्हा त्या माणसाचं नाव निघते त्या त्या वेळेला प्रत्येक व्यक्ती त्या माणसाच्या नावानं वाह, तो काय माणूस होता का, तो देव होता. देवाच्या रूपानं माणूस म्हणून या भूतलावर तो आला होता, अशी लोकांच्या तोंडून जेव्हा गोष्ट ऐकतो त्यावेळेस शालूट त्या माणसाला. खरोखरच तो किती दयावान, मायाळू, प्रेमळ, निस्वार्थी, परोपकारी असावा असं त्या गोष्टीतून समजलं. आणि अशा लोकांना आपण कुठेतरी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं धाडस केलं. हीच एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते. परोपकार हा सर्वात मोठा धर्म आहे आणि तो प्रत्येकाने पाळला पाहिजे. हीच शिक या कहाणीतून मिळते. धन्यवाद.